क्रिकेट खेळाडूंचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती तुकारामजी सरक आलेले आहेत, तर त्यांचा यथोचित मान सन्मान करूयात. तर मी विनंती करेन दीपक चव्हाण साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते तुकारामजी सरक साहेबांचा यथोचित मान सन्मान करूयात. पनवेल वाहतूक सेना अध्यक्ष आणि त्याचबरोबर रामदास शेठ शेवाळे प्रतिष्ठान चे पदाधिकारी तुकारामजी सरक साहेबांना आपण पाहू शकता आमच्या स्क्रीनवरती. एक दिलदार व्यक्तिमत्व, एक जबरदस्त व्यक्तिमत्व, एक युवा व्यक्तिमत्व या विभागाला भेटलं, जे सातत्याने खेळाडूंसाठी काहीतरी करू पाहते. क्रीडा क्षेत्र कुठलंही असू द्या, क्रीडा क्षेत्र कुठला असू द्या, स्पर्धा कुठली असू द्या, खुल्या मनाने मोठ्या मनाने सदैव युवकांच्या पाठीशी उभा राहणारा हा हसता खेळता चेहरा तुकाराम सरक यांना आपण आमच्या स्क्रीनवरती पाहू शकता. त्याचबरोबर आमच्या व्यासपीठावरती ते देखील या क्रिकेट स्पर्धांचा आनंद घेण्यासाठी आले. तर नक्कीच त्यांचं प्रवीण सर खूप खूप आभार व्यक्त करत आणि त्यांना देखील घेऊन जाऊयात या मैदानाकडे. तर नक्कीच या ठिकाणी आपण आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चर्चेचा विषय ठरली आहे. अनेक कारण आहेत या स्पर्धांचा. जर आपण उल्लेख केला, ज्यावेळेला ही स्पर्धा अनाऊन्स झाल्या प्रशांत, त्यावेळेपासून तमाम क्रीडा रसिकांना आतुरता लागली होती आणि काल या तमाम क्रीडा रसिकांची जी आतुरता आहे ती मात्र शिगेला पोहोचली ज्यावेळेला या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. जाऊयात मैदानाच्या दिशेनं. दोन ताकदवर संघ एकमेकांसमोर. नाणेफेकीचा कौल जिंकला परेश 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू यावेळेस बेगेट काढण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सबमरीन पद्धतीची डिलिव्हरी, पास साईड आर्म गोलंदाजी आहे आणि टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू लो राहणार यात मात्र शंका नाही. बिग विकेट या ठिकाणी बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. 2 ताकदवर फलंदाज अर्थातच किशन आणि अभिजित यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेनं चेंडू टोलवण्याचा प्रयत्न, मिड ऑफला चेंडू चकावतोय आणि चेंडू मात्र जातोय गरंगळ. चेंडू सीमारेखा पार, चौकार. तर प्रशांत या ठिकाणी चौकार आलाय. पहा दमखम दाखवला गेला आपल्या फलंदाजीचा. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न. इथे मात्र ब्लॉक होलचा चेंडू आहे. काउंट कॉर्नर रिजन मध्ये राजन सोना चेंडू वरती येतात अतिशय वेगानं. तोपर्यंत मात्र तर नक्कीच आपण पाहू शकता त्यांचं नुकतंच शुभागमन झालंय. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष रायगड जिल्हा अर्थातच अतुलजी भगत साहेबांचं शुभागमन होत असताना नक्कीच प्रवीण सर हा चेहरा असा आहे जो सातत्याने झटतोय युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, कामगारांसाठी. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो मान्यवरांचं शुभागमन आणि त्याचबरोबर मैदानावरती विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं. पहिला फलंदाज गमावला गेलाय. 2 ताकदवर संघ एकमेकांसमोर. आदित्य प्रिया बी विरुद्ध परेश 11 या 2 संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. पण नाणेफेकीचा कौल जिंकला होता परेश 11 संघानं. प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली गेली, प्रतिस्पर्धी संघाला निमंत्रित केलं गेलं. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं प्रशांत तर आज क्रिकेटला पोषक असं वातावरण. कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं वरुण राजाची हजेरी या स्पर्धेमध्ये आली. दुपारच्या सत्रामध्ये थोडंसं कडकडीत ऊन होतं, परंतु संध्याकाळच्या वेळेमध्ये मात्र जो वातावरणामध्ये बदल झाला आणि काय कमालीचे स्पर्धा, काय कमालीचे सामने आपल्याला या मैदानावरती सातत्यानं पाहायला मिळाले. यावेळेस पुन्हा एकदा साईड आर्म गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ निघतोय आणि यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये गणेश खानावकर यांना आपण नक्कीच पाहतोय. संघनायक आहेत, संघाला लीड करतायत आणि तमाम मी म्हणेन की जे खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये युवा खेळाडूंवरती विश्वास दर्शवला गेलाय. युवा खेळाडू आणि त्याचबरोबर अनुभवी खेळाडू अशी बांधणी. यावेळेस पॅडलाईनला चेंडू केला जातोय. स्वतःला सावरत असताना फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. चेंडू थांबणार नाहीये. 1 बाउन्स इनटू द फेन्स, चौकार.
नक्कीच आपण पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती अजून एक युवा चेहरा येत असताना प्रतीक ठाकूर यांचे बंधू आता विजय पाटील जे आलेले आहेत, तर अगदी मुंबईवरून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते आलेत. सातत्याने प्रतीक ठाकूर तर चर्चेचे विषय असतात क्रिकेट म्हणलं आणि प्रतीक ठाकूर ही अशी नाळे जी तुटत नाही आणि त्यांचे बंधू स्वतः प्रतीकचं आयोजन पाहण्यासाठी आलेत. म्हणजे प्रतीकच्या कळंबोलीमध्ये कशा प्रकारच्या स्पर्धा असतात, कशा प्रकारे खेळाडू खेळतात, कशा प्रकारचा तिकडचा माहोल असतो आणि नक्कीच त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण की एवढा लांबचा टप्पा साकार करून ते इथपर्यंत आलेत. प्रवीण तर नक्कीच आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय या स्पर्धेचे सर्वेसर आदरणीय दीपक शेठ चव्हाण साहेब देखील आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्याचबरोबर जर आपण पाहिलं ज्यांचं नुकतंच शुभागमन या व्यासपीठावरती झालं, महाराष्ट्र नवनिर्माण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष आदरणीय अतुलजी भगत साहेब. त्याचबरोबर स्वतः आपण पाहतोय राहुल शिरीष चव्हाण साहेब जे एक सफल आयोजक आहेत. गेली 16 वर्ष सातत्यानं कळंबोली क्रिकेटमध्ये क्रिकेट स्पर्धांच्या माध्यमातून मी म्हणेन की युवकांशी निगडीत आहेत, सातत्यानं समाजाशी निगडीत आहेत. अनेक समाजोपयोगी कामं त्यांच्या माध्यमातून केली जातात आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर मी म्हणेन की एक बुलंद आवाज आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कळंबोली विभागासाठीचा. त्याचबरोबर इतरही मान्यवर आपण पाहतोय सन्माननीय तुकाराम शेठ सरक साहेब यांचं देखील व्यासपीठावरती आपण शुभागमन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलं. अनेक दिग्गज आहेत आणि त्याचबरोबर प्रतीक ठाकूर या स्पर्धेचा संपूर्णपणे जे आयोजन नियोजन आहे त्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. निलेशजी दिसले देखील आहे. मी म्हणेन सलग दुसऱ्या आठवड्यामध्ये निलेशजी दिसले यांच्या खांद्यांवरती ही खूप मोठी जबाबदारी आहे. सलग 2 स्पर्धा, कारण एका क्रिकेट हंगामामध्ये सलग 2 स्पर्धा पार पाडणं ही तितकीशी सोपी गोष्ट नाहीये. कारण स्पर्धा जरी 1 किंवा 2 दिवसांची असली तरी त्याच्या पाठीमागची मेहनत ही कित्येक महिन्यांची असते आणि ती मेहनत मात्र पाहायला मिळाली. तर जाऊयात मैदानाच्या दिशेनं. पहिला फलंदाज गमावला गेला, त्यानंतर मात्र या झटक्यातून सावरण्याचा प्रयत्न केला जातोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहिल्या तर 1 गडी बाद, 10 धावा. दुहेरी अंक जरूर गाठला गेला पहिल्या षटकामध्ये. वैयक्तिक उड्यातील पहिलं आणि दुसरं वैयक्तिक उड्यातील पहिला आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाज अमन पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, 10 कदम दाखवला गेलाय. परंतु अजूनही उर्वरित 4 षटक आहेत आणि या 4 षटकांमध्ये कमीत कमी 12च्या सरासरीनं तुम्हाला धावा धावफलकावरती उभाराव्या लागतील. 60 किंवा 65 धावा 5 षटकांमध्ये, कारण पहिला सामना आपण पाहिला 72 धावा मैदानावर चेस केल्या गेल्या आहेत. त्यामुळे आजची जी विकेट आहे ही बॅटिंग पॅराडाईज विकेट आहे. गोलंदाजांना सकाळच्या सत्रामध्ये मदत नक्कीच आपण पाहिली, परंतु या मैदानावर आतापर्यंत वर्चस्व गाजवलंय ते फलंदाजानं. डावखुरे हाताचा फलंदाज अभिजित यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आणि अभिजित मध्ये तो दमखम फलंदाजीमध्ये दाखवावा लागेल. यावेळेस प्लेड ऑन, उजव्याची बाहेरचा चेंडू, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिस केलाय चेंडू आणि इनसाइड एज लागत असताना फलंदाज मात्र बाद. तर या ठिकाणी मात्र आणखीन एक फलंदाज गमावला गेला. पण अभिजित, एक काळ होता या फलंदाजाचा लावलौकिक जर आपण पाहिलं कळंबोली क्रिकेटमध्ये एका वेगळ्या उंचीवरती हा फलंदाज पाहायला मिळाला. परंतु या वर्षीच्या क्रिकेट हंगामाच्या सुरुवातीपासून प्रशांत आपण पाहिलं फॉर्मशी थोडासा झगडतोय. कदाचित हा एक खूप मोठा प्लॅटफॉर्म होता या खेळाडूला, परंतु गुणवत्ता दाखवता आली नाहीये आणि कौतुक गोलंदाजाचं देखील करावं लागेल. जितका फलंदाज बाहेर शफल केला त्यानं त्या फलंदाजाला फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र मी म्हणेन दैव बलवत्तर ठरलं गोलंदाजाचं की इनसाइड एज लागत असताना प्लेड ऑन झाला फलंदाज, दुसरा मोहरा गमावला तो आदित्य प्रिया बी या संघानं. और यहाँ पे अमन के लिए एक पारितोषिक आता हुआ, यदि अमन 3 गेंदों में 3 विकेट चटकाते हैं तो स्वर्गीय नवजोत इलेवन और साथ ही साथ वॉलीबॉल ग्रुप की तरफ से 1000 रुपए का इनाम विकेट हॅट्रिक के लिए. तर नक्कीच या ठिकाणी अमन यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. पाहूया दुसरी संधी, चेंडू हवेमध्ये जज केला जातोय आणि इथून मात्र परतावा लागेल. आणखीन एक फलंदाज गमावलाय तो आदित्य प्रिया संघानं.
प्रवीण सर यहाँ पे इनाम के काफी करीब पहुंच चुके हैं। यदि अमन 3 गेंदों में 3 विकेट लेते हैं तो वॉलीबॉल ग्रुप और साथियों स्वर्गीय नवजोत 11 की तरफ से 1000 इनामी राशि यहाँ पे आ चुकी है। तो देखते हैं इस इनाम को छूना चाहेंगे क्या अमन? नक्कीच नक्कीच कालच्या संपूर्ण दिवसभरात जर पाहिलं तर प्रतीक ठाकूरनं वैयक्तिक 50 धावांची खेळी केली आणि तब्बल 16,000 रुपयांचा रोख रकमेचा पारितोषिक त्या खेळाडूंना पटकावला. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर गुणवत्ता यामधून दिसून येते. पाहूया विकेट हॅट्रिकची संधी. इथे मात्र लाऊड अपील, परंतु हे अपील मात्र फेटाळलं गेलंय. लाईन पाहिली पंचांनी, लेग बायचा होतो इशारा आणि अगदी मी म्हणेन की जवळ हे पारितोषिक जिंकण्याच्या जवळ होता. थोडासा लाईन जो आहे तो लाईन आपण पाहिलं पंचांनी उजव्या यष्टीच्या बाहेर आहे, नकार दिला. परंतु प्रयत्न जिकरीचे होते प्रशांत. या प्रयत्नांना कौतुक नक्कीच केलं पाहिजे. अप्रतिम मारा, काय भेदकता, काय कमालीची गोलंदाजी या मैदानावरती दाखवली जाते. गोलंदाज अमन या गोलंदाजाच्या माध्यमातून. विजय के हर 6 के लिए 500 रुपए का इनाम प्रतीक ठाकुर की तरफ से। विजय यदि छक्का दागते हैं इस पूरे पहले इनिंग में तो प्रतीक ठाकुर जी की तरफ से 501 रुपए का इनाम आता हुआ हर 6 पे। तर नक्कीच या ठिकाणी बा पारितोषिक आता मात्र एटीएम खुले झालेत आमच्या मान्यवरांचे. एकंदर विचार केला धावफलकावरती थोडस मी म्हणेन की धावांसाठी झगडताना पाहायला मिळतोय तो आदित्य प्रिया बी हा संघ. फुलटॉसचा चेंडू आहे, पॉइंटच्या दिशेने चेंडू तटवला गेलाय, वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू थांबणार नाहीये. थर्ड सीमा रेखा पार, पंचांचा इशारा, चौकार. तर डीजे थोडंसं थांबूया कारण की व्यासपीठावर काही मान्यवर राहते. त्याचबरोबर महेशजी तिवारी साहेबांकडून विजय याच्यासाठी प्रत्येक षटकाराला प्रवीण सर 500 रुपये, त्याचबरोबर प्रतीक ठाकूर यांच्याकडून देखील 500 रुपये प्रत्येक षटकारासाठी. तर बघूयात विजय याचा वापर कशा प्रकारे करते. नक्कीच या ठिकाणी नावाप्रमाणे खेळ या मैदानावरती करावा लागेल प्रशांत, कारण संघाला जर विजयाच्या समीप न्यायचं असेल तर विजयाला मात्र विजयी खेळी या मैदानावरती साकारावी लागेल. गोलंदाज अमन यावेळेस लोअर फुलटॉसचा चेंडू आहे, नोचा इशारा येतोय. स्टंबक हाईट ओव्हर द वेस्ट हाईट, या ठिकाणी कमरेच्या उंचीच्या वर फुलटॉस चेंडू भीमान मानला जातो आणि पंचाने मात्र नो चेंडूचा इशारा केलाय. नोच्या माध्यमातून 1+1 एकूण 2 धावा धावफलकावरती येतात आणि या 2 धावेनं प्रशांत धावफलक मात्र पुढे सरकतोय. एकूण धावा धावफलकावरती 3 गडी बाद 18 धावा. प्रवीण सर जर पाहिलं तर दुसरं षटक हे प्रगती पथावर 18 धावा धावफलकावरती आलेले आहेत. गणेशजी खानोकर यांचं जर वक्तव्य करायचं सांगितलं तर जी यंग टॅलेंट घेऊन ते आज खेळतात, खूप चांगली स्ट्रॅटेजी बनवलेली आहेत. एक अनुभवी चेहरा जरूर जुडला गेला. अर्थात दिनेश भोईर या संघामध्ये आलेत आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर बाकीचे जेवढे खेळाडू आहेत, चंद्रकांत गावडे असतील, त्यानंतर किशोर खरात यांना देखील आपण इन ऍक्शन पाहू शकता. गणेश ठोंबरे आहेत, त्यानंतर आपण पाहू शकतो जयेश भोईर आहेत, राजन सोना देखील आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. तर म्हणजे सर्व यंगस्टर्सला एकत्र घेऊन काहीतरी करण्याचा मनामध्ये मनसुबा आहे. तर हा मनसुबा यशस्वी होणार का? कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये आपण पाहतोय फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या दोन्ही षटकांमध्ये धावा आल्यात, त्या म्हणजे 19. म्हणजे इथून 3 षटकं बाकी आहेत आणि या 3 षटकांमध्ये 25 ते 30 धावा जर का दिल्या गेल्या तर निश्चित स्वरूपाने या सामन्यामध्ये मजल मारू शकतो परेश 11 संघ. नक्कीच परंतु प्रशांत आपण फलंदाजीच्या बाबतीत देखील विचार करूया. 2 षटकांमध्ये 19 धावा धावफलकावरती आहेत. जरूर आघाडीचे 3 फलंदाज गमावले गेलेत, परंतु फक्रू सारखा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि फलंदाज विजयचा जर आपण विचार केला तर जसा विजय मैदानाच्या आतमध्ये आला तशा पारितोषिकांची खैरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. प्रत्येक ठाकूरनं देखील 500 रुपयाचं पारितोषिक या खेळाडूच्या प्रत्येक षटकारावरती. तर या ठिकाणी सन्माननीय नानासाहेब कोडक साहेब यांच्याकडनं देखील षटकार हॅट्रिक साठी 1001 रुपयांचं पारितोषिक आलंय. म्हणजे इथून मात्र थोडंसं एक्सलरेट करावं लागेल. आदित्य प्रिया बी संघ पण या ठिकाणी चेंडूची मागणी केली जाते. कदाचित पाणी आणि चेंडू या दोनही गोष्टी मैदानाच्या आतमध्ये मागणी केली जाते. प्रवीण सर अजून एक पारितोषिक आले विजयसाठी. जर का विजयने 3 चेंडूंवरती 3 षटकार लागवलं तर कोडक साहेबांकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. तर नक्कीच या ठिकाणी प्रशांत आपण थोडंसं व्यासपीठाकडे जाणार आहोत. व्यासपीठावरती जे सन्माननीय अतिथी उपस्थित आहेत त्यांचा मात्र यथोचित स्वागत सन्मान आपण घेणार आहोत. तर पाहुण्यांच्या स्वागतासाठी जाऊयात प्रशांत. तर नक्कीच मी विनंती करेन दीपक साहेबांना की तुमच्या शुभ हस्ते व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय अध्यक्ष साहेब, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची रायगडची बुलंद तोफ अर्थातच अतुलजी भगत साहेब यांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. आपण पाहतो मित्रांनो गेली कित्येक वर्ष सातत्याने एकनिष्ठपणा राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना पूर्णपणे समर्पित केले आपलं आयुष्य. आणि आज आपण पाहतोय की कामगार, त्यानंतर जर पाहिलं तर विद्यार्थी, युवक, महिला असे असंख्य प्रश्न सामाजिक लेवलवरती चळवळी चालवत आहेत आणि जिथे
कमी तिथे मनसे ठामपणे उभे, असं मात्र हे चित्र आपण पाहू शकतो. तर आज देखील ते आपल्या स्पर्धेसाठी आलेत. बघा, कुठलाही पक्षाचा विचार न करता, कुठलाही दृष्टिकोन, राजकीय दृष्टिकोन न ठेवता फक्त आणि फक्त राहुलजी चव्हाण यांची एक विनंती आणि दीपकजी चव्हाण साहेबांबद्दलचं प्रेम. आणि आपण पाहतोय की आज अतुलजी भगत साहेब आमच्या व्यासपीठावरती. नक्कीच या ठिकाणी मान्यवरांचं यथोचित स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून पाहतोय. सन्मान चिन्ह या स्पर्धेची गोड आठवण म्हणून साहेबांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचं यथोचित स्वागत सन्मान केला जातोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये चेंडूची मागणी केली जाते, पण चेंडू बदलण्याचा निर्णय घेतलाय पंचांच्या माध्यमातून आणि हे चित्र आपल्याला आज दिवसभर पाहायला मिळणार आहे आउटफील्ड मध्ये. कारण काल संध्याकाळच्या वेळेमध्ये वरुण राजाची हजेरी आणि अक्षरशः एखाद्या पावसाळी क्रिकेटमध्ये जसं समालोचन करतात ना, अगदी त्या प्रकारची परिस्थिती काल निर्माण झाली होती. कव्हर्स मला वाटतं 2 ते 3 वेळा मैदानाच्या आतमध्ये गेले, त्यानंतर कव्हर्स रिमूव्ह करण्यात आले. पंचांनी इन्स्पेक्शन केलं मैदानाचं आणि त्यानंतर मात्र खेळ सुरू करण्याची संधी देखील दिली. जणू काय लॉर्ड्सचं चित्र निर्माण झालं होतं. नक्कीच. आणि लॉर्ड्स पेक्षाही मी म्हणेन की प्रचलित सध्या हे मैदान आहे. आणि मी तर अशी मैदानाच्या बाहेरची परिस्थिती पाहतो की संघ अगदी रबरच्या बॅटरी देखील घेऊन आले होते की काय, अगदी अशा अगदी प्रकारचे अगदी चेहरे नक्कीच नक्कीच. काल आमच्या समोर रोशन देखील जुळले होते, रोशन पोपेटा, आणि त्यांनी म्हटलं होतं की अगदी सामना खेळवायचाच म्हटलं तर आम्ही प्लास्टिकच्या बॉलने सुद्धा मॅच खेळवू. म्हणजे इतकी आवड आहे. आणि संपूर्ण मैदानाच्या चारही बाजूने जर आपण पाहिलं तर अक्षरशः वरुण राजाची ठेंबा अंगावरती पडत होती, परंतु एकही प्रेक्षक आपल्या जागेवरून हल्ला नव्हता, कारण सामना तितका महत्वपूर्ण. प्रवीण सर, आज ह्या क्रिकेटला एवढं जे प्रेम भेटते कळंबोलीतून, याच्या मागचं खरे सूत्रधार जर कोण असेल तर कळंबोली क्रिकेट असोसिएशन. सातत्याने दरवर्षी 3 महिन्याचा चालणारा हंगाम, परंतु त्याची जी तयारी असते ती पूर्ण वर्षभर चालते. आणि आज आपण पाहतो एक वेगळ्या स्तरावरती क्रिकेट जाऊन पोहोचलंय, वेगळ्या दर्जाचं क्रिकेट बनत चाललंय. आणि इथून आपण पाहतो की युवक घडतायत आणि पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन कळंबोलीचं नाव रोशन करतात. याहून मोठी गोष्ट काय. नक्कीच नक्कीच. या ठिकाणी उल्लेख जर करायचा झाला तर काल देखील आपण या प्रत्येक स्पर्धेला, या स्पर्धेला नव्हे तर प्रत्येक स्पर्धेला काही असे चेहरे आहेत की ज्यांचं सातत्यानं खूप मोलाचं सहकार्य असतं, ज्यामध्ये आपण पाहतोय आदरणीय विजय शेठ खनावकर साहेब यांचं खूप मोलाचं सहकार्य असतं. त्यानंतर हनुमंतजी चौधर साहेब असतील, दिनकरजी पोपेटा असतील, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर कैलासजी जाधव असतील, आणि त्याचबरोबर इतर जे त्यांचं सातत्यानं मी म्हणेन की आजही क्रिकेटशी निगडित आहेत. आणि क्रिकेट या विभागामध्ये सुरळीतपणे सुरू आहे, निर्विघ्नपणे सुरू आहे. त्याकरता या मान्यवरांचं मात्र मी खऱ्या अर्थाने म्हणेन की खूप मोलाचं आणि महत्वाचं सहकार्य या संपूर्ण स्पर्धांसाठी आहे. नक्कीच 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 कौतुक करावं लागेल कळंबोली क्रिकेट असोसिएशनचं. सातत्याने गेली कित्येक वर्ष सातत्याने कळंबोलीचा दर्जा ज्या प्रकारे वाढत चालले, स्टँडर्ड ज्या प्रकारे वाढत चालले, मी तर म्हणेन पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये एकनिहाय विभागीय स्पर्धामध्ये एवढं मोठं आयोजन कुठे होत असेल तर ती फक्त आणि फक्त आपली कळंबोलीचे. हा एक इतिहास रचलाय कळंबोली क्रिकेटने. नक्कीच नक्कीच. आणि या स्पर्धेने तर मी काल देखील उल्लेख केला, आज देखील उल्लेख करतोय की ही क्रिकेटची स्पर्धा म्हणजे कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिली जावी अशी ही क्रिकेटची स्पर्धा मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. थोडासा खेळ मैदानावरती थांबलाय, पंच निर्णय घेत आहेत. 5 चेंडू बदलण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय. पंच, आपण, आयोजक समिती आणि त्याचबरोबर जर आपल्याला आवश्यकता असेल तर कमिटी यामध्ये इंटरफेअर करेल. खेळाडूंना कोणत्याही प्रकारे मध्ये इंटरफेअर करता येणार नाहीये. पण मागच्याच महिन्यामध्ये एका स्पर्धेसाठी नक्कीच समालोचन करण्याची संधी मिळाली होती. तब्बल 12 दिवस आम्ही त्या ठिकाणी होतो. त्या स्पर्धेचा नियम होता की चेंडू बॅट्समनला फक्त एकदाच सुरुवातीला चेक करता येईल, त्यानंतर जर चेंडूला तुम्ही हात लावलात किंवा चेंडू चेक केलात तर त्या संघाला पॅनलाइज देखील केलं. आणि अशा घटना घडल्या मैदानाच्या आतमध्ये की चेंडू चेक करण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिथे मात्र त्या संघाला 5 धावांची पॅनल्टी देखील लागली. म्हणजे अशी नियमावली आपण बऱ्याचशा क्रिकेट स्पर्धांमध्ये देखील पाहतो. नक्कीच नक्कीच नक्कीच. सध्या त्याचं क्रिकेट जर पाहिलं तर आपले काही खेळाडू आहेत जे बाहेर जाऊन क्रिकेट खेळतात, त्या क्रिकेटशी जोडले जातात. त्यावेळेला अशा प्रकारचे चॅलेंजेस जेव्हा त्यांच्या समोर येतात तेव्हा थोड्या अडचणी निर्माण होतात. जर का येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या प्रकारचा नियमावली बाहेरच्या क्रिकेटमध्ये अपनावल्या जातात त्या नियमावली जर हळूहळू करून आपल्या क्रिकेटला देखील जोडल्या गेल्या तर नक्कीच आपले खेळाडू अजून निखरून येतील, अजून चांगला खेळ त्यांच्याकडून होईल. नक्कीच इथे अपेक्षा व्यक्त करूया. नक्कीच प्रशांत, जर एकंदर आपण पाहिलं तर स्पर्धेचं युग आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये नेहमी तुम्हाला अग्रेसर राहणं गरजेचं आहे. स्पर्धेमध्ये जर तुमचा प्रतिस्पर्धी अगदी 1 सेकंदाने पुढे गेला ना तर तुम्हाला पराभूत करण्यासाठी तो 1 सेकंद देखील पुरेसा असतो. त्यामुळे नेहमी तुम्ही पुढे असणं गरजेचं आहे. बदल ही काळाची गरज आहे आणि तुम्ही जे नियमावली बनवले गेले त्या नियमावलीमध्ये मात्र सातत्यानं बदल होणं गरजेचं आहे, कारण हे प्रगतीचं लक्षण आहे. तर जाऊयात मैदानाच्या दिशेने. निर्णय झालाय, चेंडू परीक्षण झालंय, चेंडूची
त्याची निवड झाली आहे, चाचपणी झाली आहे आणि इथून मात्र थोडासा अवधी जो मिळाला गेला परेश 11 संघाच्या संघनायकाला आपल्या खेळाडूंसमवेत संपर्क साधण्याचा आणि पुढील रणनीती आखण्याचा. परंतु मी म्हणेन की जो थोडासा मानसिक दडपण होता, फकरू मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे, या फलंदाजामध्ये क्षमता आहे. मी वारंवार या खेळाडूचा उल्लेख या गोष्टीसाठी करतोय की आदित्य प्रिया संघाची मी म्हणेन की आता पूर्णपणे दारोमदार जी आहे ती दारोमदार या खेळाडूच्या खांद्यांवरती आहे आणि जर हा खेळाडू मैदानावरती राहिला ना तर एक मी म्हणेन की ऐतिहासिक खेळी या मैदानावरती साकारू शकतो तो फलंदाज फकरू. इथे मात्र नकार दिलाय, पहा सिंगल मिळाली आहे, सिंगल वरती समाधान मानलं जाते. गणेश वत्रे या ठिकाणी गोलंदाजीसाठी पाचारण केलं जाते, तिसरा विकल्प वापरलाय. तर नक्कीच या ठिकाणी सनी राव देखील आमच्या सोबत जुळले गेले, सहर्ष स्वागत आहे. पण विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक सनी राव यांच्या माध्यमातून देखील गोलंदाज गणेश वत्रेसाठी हे मात्र सुवर्ण संधी आहे. तर विजय याच्यासाठी देखील पारितोषिकांची खैरात चालू झाली आहे सर. षटकार हॅट्रिक साठी 1000 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. नक्कीच नक्कीच या ठिकाणी चांगला खेळ पाहण्याचा मनसुबा घेऊन हे तमाम क्रीडा रसिक मैदानाच्या दिशेने आलेत. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टी एन्जॉय करतायत आणि त्याचबरोबर क्रिकेटची खमंग मेजवानी आणि त्याच आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मी चॅलेंज करतो की तुम्हाला तीळ मात्र जागा मिळणार नाही आहे. अगदी मी म्हणेन की तीळ ठेवण्या इतकी जागा देखील मिळणार आहे, इतकी तब्बल तमाम क्रीडा रसिकांची गर्दी मात्र आपल्याला या मैदानावर पाहायला मिळेल. यावेळेस विकेट काढण्याचा प्रयत्न, पहिला षटकार फलंदाज संतोषच्या बॅटमधला, विजयच्या बॅटमधला माफ करा, फटका. मात्र षटकाराची गरज होती आणि तो षटकार आलाय. पा विजय आणि फकरू ही दोन फलंदाजांची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. काय या खेळाडूवरती बक्षिसांची खैरात केली जाते. या फटक्यानं मात्र एवढे की तमाम क्रीडा रसिकांना दाखवून दिलंय प्रॉपर टायमिंग. जसा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला, चेंडू अगदी उंच आपल्याला हवेमध्ये जायला मिळाला आणि जितका उंच हा चेंडू गेला तितकाच दूर देखील गेला. प्रवीण सर, कॅरेबियन खेळाडू ज्या प्रकारचे षटकार लगावतो ना त्याच प्रकारची शैली होती, अगदी लांब लचक देहबोली पहा खेळाडूची. आपण त्याची फटकेबाजी करायची शैली असू द्या, चेंडूची बॅट फ्लो असेल, हाय स्विंग आहे, एकदम वेगाने बॅटीवरती चेंडू आदळतो आणि किती लांबच लांब षटकार मारणं ही या खेळाडूची ओळख. आणि त्याच प्रकारचा फटका आता मात्र मैदानावरती आलाय आणि 500 रुपयाचा मानकरी देखील ठरणार आहे प्रवीण सर. तर नक्कीच या ठिकाणी 3 सलग षटकारासाठी विकेट हॅट्रिक साठी माफ करा पंकज शुक्ला आणि 3000 रुपये, त्याचबरोबर सनी राव यांच्याकडनं देखील 3000 रुपयांचा पारितोषिक. 5 चेंडू निघून चाललेत, आता मात्र शेवटचे 2 चेंडू आहेत, त्यामुळे सनी राव आपलं हे पारितोषिक डिस्क्वालिफाय होत आहे. परंतु पुढच्या षटकामध्ये जरूर ही संधी असणार आहे, कारण गणेश वत्रेकडनं 2 षटकं होणार यातील मात्र शंका नाहीये. यावेळेस पुन्हा त्या विकेट काढण्याचा प्रयत्न, यावेळेस फ्लॅट फटका, राजन सोना चेंडूच्या खाली येते, चुकी होणार नाहीये, इथून मात्र परतावं लागेल. विजय बॅक टू द पॅव्हिलियन. या ठिकाणी आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला. विजय पा तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. प्रशांत मी म्हणेन की थोडीशी घाई केली फलंदाजांना, वेळ देणं गरजेचं आहे. जितका वेळ तुम्ही मैदानावरती उभा राहाल तितक्या तुम्ही धावा तुमच्या संघासाठी उभारू शकता. एक भागीदारी बनवण्याची गरज होती आणि जवळपास ती भागीदारी तयार देखील होत होती असताना इथे विजयनं मात्र मी म्हणेन की थोडासा संयम गमावला. पंचांचा इशारा वाईटचा येतोय, वाईट +1, 1+1 एकूण 2 धावांचा बोनस मात्र धावफलकावरती आलाय. विजय बाद झाल्यानंतर येणाऱ्या या ज्या धावा आहेत या मी म्हणेन आदित्य प्रिया बी संघासाठी मात्र खूप महत्वपूर्ण असणार आहेत. तुम्ही पहिल्या सत्रामध्ये धावफलकावर काही ना काहीतरी उभारणं हे गरजेचं असतं आणि जी उभारली गेलेली धावसंख्या आहे ती धावसंख्या मात्र किमान एक सन्मानजनक धावसंख्या असावी. आपण नेहमी उल्लेख करतो 5 षटकांचा, 5 षटकांमध्ये कमीत कमी 60 ते 65 धावा जर धावफलकावरती उभारल्या गेल्या. इथे मात्र पॅड लाईनचा चेंडू होता, नौखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील, शरीराचा वेध घेणारा चेंडू आहे, सिंगल मात्र आली आहे. लेग बायचा इशारा होतोय पंचांचा, सिंगल न संघाची एकूण धावसंख्या. षटक समाप्त होत आहे तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेर प्रतिषटक 10च्या सरासरीनं
36वा धावफलकावर. प्रवीण सर, एकंदरीत जर पाहिलं तर आदित्य प्रिया संघ जो मैदानावरती फलंदाजी करतो त्या संघामध्ये अजून एक चेहरा आज कमतरता जाणवते. म्हणजे सेकंड ऑर्डर वरती बॅटिंग करण्यासाठी ओळखला जाणारा रोहित गुटुगडे आज मैदानावरती दिसत नाही. कदाचित त्याच्या मागचं कारण शोधावं लागेल. कदाचित काल इजा झाली, त्याच्या बोटाला थोडासा इंजर्ड तो आहे, त्यामुळे की काय हा मैदानावरती आला नाही. परंतु रोहितच्या फॉर्म मध्ये आहे यावर्षी, नक्कीच त्याची उणीव कुठेतरी आदित्य प्रिया संघाला आज नक्कीच जाणवेल. कदाचित प्रशांत असंही असू शकतं की अंतिम 2 षटकामध्ये त्या खेळाडूचा वापर केला जातो, कारण इंजरी हा पार्ट आहे प्रत्येक क्रिकेट खेळाडूचा. अगदी क्रिकेट खेळाडूच नव्हे, क्रीडा क्षेत्राशी जो निगडित आहे, इंजरी हा त्याचा पार्ट आहे, बरोबर आहे. परंतु जर इथे रोहित चा आपण उल्लेख केला तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे. कदाचित अंतिम 2 षटकासाठी राखून ठेवला देखील असू शकतो. काही संघांच्या रणनीती असतात, प्लॅन्स असतात. प्लॅन ए, प्लॅन बी या पद्धतीचे प्लॅन असतात. आणि इथे जर आपण पाहिलं तर प्लॅन ए मी म्हणेन की आदित्य प्रिया संघाचा थोडासा निष्फळ ठरलेला पाहायला मिळतो. त्यामुळे प्लॅन बी एक्झिक्यूट करण्याचा सध्याची ही वेळ आहे. आणि प्लॅन बी हा असणार आहे की जो गेली 2 ते 3 षटकं मैदानावर उभा आहे, त्या फकरूला मात्र थोडंसं एक्सेलरेट नक्कीच करावं प्रवीण लागेल. सर, प्लॅन ए फेल ठरला तर प्लॅन बी आहे. जर प्लॅन बी फेल ठरला तर काय काळजी करू नका. 25 लेटर्स आहे अल्फाबेट्स मध्ये, 25 वापरू आपण, पण मॅच जिंकायची. तर नक्कीच या ठिकाणी 26 अल्फाबेट्स ए टू झेड पर्यंत जर आपण पाहिलं तर 26 अल्फाबेट्स असतात. परंतु प्लॅन अर्थातच नियोजन कशा प्रकारचं असायला पाहिजे. इथून मात्र योजनाबद्ध पद्धतीने उर्वरित 2 षटकांचा जर तुम्ही सामना केलात तर मात्र मैदानावरती किमान एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली जाऊ शकते. गोलंदाजीमध्ये आणखीन एक परिवर्तन या ठिकाणी कदाचित संभवतंय. 4था गोलंदाज वापरण्याचा निर्णय इथे मात्र घेतला गेलाय. हर्षल चौधरी याच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. तर या ठिकाणी नो चेंडूचा इशारा येतोय पंचांचा. पा ही मोमेंटम बदलण्याची, गेअर शिफ्ट करण्याची वेळ आहे प्रशांत. कारण स्लॉग ओव्हर्स अंतिम 2 षटकांचा या ठिकाणी खेळ सुरू आहे आणि फकरू सारखा अनुभवी फलंदाज, विस्फोटक फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. आदित्य प्रियाला जर एक सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारायची असेल तर मात्र तुम्हाला इथे तुमची गुणवत्ता मैदानावरती सिद्ध करावी लागेल. यावेळेस बेगीट करण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या बॅटमधनं, पण तो चेंडू ना अंतर गाठण्याऐवजी उंची गाठली. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण. इथे मात्र खराब कलेक्शन आणि 3री धाव घेण्याची संधी मात्र मिळाली गेली आहे. पण 3 धावा एकवटल्या गेल्यात आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 34 रन्स ऑन द बोर्ड, 34वा धावफलकावरती आहेत. पण या स्पर्धेच्या जो मॅन ऑफ द सिरीज आहे, अर्थातच मालिकावीर आहे, या मालिकावीरासाठी जो खेळाडू असेल त्या प्रत्येक खेळाडूंना आपण लक्षात घ्या की तुम्हाला प्रत्येक एका धावेसाठी 1 गुण दिला जाईल, प्रत्येक एका विकेटसाठी 5 गुण दिले जातील आणि प्रत्येक एका झेलसाठी तुम्हाला 2 गुण दिले जातील. जी नियमावली आपण केपीएल मध्ये पाहिली होती, अगदी तीच नियमावली या स्पर्धेमध्ये देखील आहे. एका विकेटसाठी 5 गुण, एका झेलसाठी 2 गुण आणि प्रत्येक एका धावेसाठी तुम्हाला 1 गुण. त्यानुसार टॅली हा नक्कीच केला जाईल आणि या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू जो असेल त्या खेळाडूला मात्र 2 व्हीलर बाईक या ठिकाणी नक्कीच दिली जाईल. यावेळेस चेंडू थांबणार नाहीये. पंचांचा इशारा काय येतोय? चौकार. तर या चौकारानं संघाची एकूण धावसंख्या मात्र 43 रन्स ऑन द बोर्ड, 43वा धावफलकावरती आहेत. आयोजक प्लीज
आयोजकांना विनंती आहे की आपण पंचांशी संपर्क साधायचा आहे. पण या षटकातील 2 बीमर झालेत आणि ज्या वेळेला 2 बीमर होतात त्यावेळेला गोलंदाज रद्द बातल केला जातो. द बॉलर इज कॅन्सल. कारण एका गोलंदाजानं एका षटकामध्ये 2 बीमर अलाउड नाहीयेत. दुसऱ्या बीमरला तो गोलंदाज डिस्क्वालिफाय होतो. तर नक्कीच या ठिकाणी पहा स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने देखील हा निर्णय आलाय. क्रिकेटचा नियम देखील आपल्याला सांगतो की एका गोलंदाजाला केवळ 1 बीमर अलाउड आहे. सेकंड बीमरला 43 रन्स ऑन द बोर्ड, 43 धावा धावफलकावरती आल्यात. आणि प्रशांत ज्या मोमेंटमचा आपण उल्लेख करत होतो अंतिम 2 षटकामध्ये तो मोमेंटम मात्र मिळालाय. फकरू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जो मी म्हणेन ना की वक्त बदलते देर नाही लगती, अगदी त्या प्रकारचे इक्वेशन यावेळेस मैदानावरती. जो धावांसाठी संघर्ष करत होता, जो धावांसाठी झगडत होता, त्या संघासाठी धावा मात्र आता आपसूकपणे यायला सुरुवात झाली आहे. आणि इथून हा जो मी म्हणतो ना की मोमेंटम आहे तो मोमेंटम मात्र तुम्हाला येणाऱ्या षटकामध्ये हा तुम्हाला मोमेंटम कॅरी करावा लागेल. तर नक्कीच प्रवीण सर, हा तर आहे क्रिकेट. कधी इकडे कधी तिकडे, कधी तुमचा तर कधी आमचा, कधी कुणाचा सांगता येत नाही. तर नक्कीच त्याच प्रकारचा खेळ मात्र मैदानावरती चाललाय. तर आता आपण पाहतो सध्याची स्थिती जर पाहिली तर आदित्यप्रिया संघाला पुन्हा एकदा मुवमेंट शिफ्ट झालाय, परंतु याचा फायदा फकरू कसा घेणार. स्लॉगवरचं षटक आहे, शेवटचे 2 षटकं बाकी आहेत. चेंडू थोडासा जुना जरूर झालाय आणि आता हर्षल मात्र आपण पाहतोय की बॅन झाले. कदाचित 2 बीमर चेंडू टाकल्यानंतर मात्र त्यांना पुढे यापुढे गोलंदाजी करता येणार नाही. परंतु दीपक यांच्यावरती जो विश्वास दर्शवला गेला त्या विश्वासाला सार्थ अशी गोलंदाजी करणार का. पहिला चेंडू लोअर फुल टॉस ऑन साईडला जरूर जातोय. क्षेत्ररक्षण थोडंसं गचाळ होतोय. फेकी तेवढी चांगली होती, गॅदर करता आला नाही. चेंडू थोडंसं दडपणाखाली वावरतोय की काय परेश 11 संघ, असं चित्र आपण मैदानावरती पाहतोय. तर नक्कीच या ठिकाणी या 2 धाव्यानं प्रशांत जर आपण पाहिलं 45 धावा अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती आलाय. ज्या धावांचा आपण सातत्यानं तर 9 चेंडूंमध्ये तब्बल 20 धावांची खेळी साकारली आहे फकरू या फलंदाजानं. आणि मी सुरुवातीला देखील म्हटलं होतं की हा असा खेळाडू आहे की जो आपल्या संघाला किमान एका सन्मानजनक धावसंख्येमध्ये जरूर घेऊन जाऊ शकतो. यावेळेस थोड्याशा धीम्या गतीने चेंडू फेकला गेला होता. डाऊनकुरे हाताचा गोलंदाज आहे, एलआयजी एंडकडनं मारा करतोय, नॅचरल अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न होतोय. तुमचा स्वाभाविक खेळ मैदानावर खेळा. पहा फकरूचा जर आपण विचार केला तर ऑफ साईडला जितक्या ताकदीने फटके मारतो ऑन साईडला देखील तितक्याच ताकदीने फटके मारण्याची क्षमता या फलंदाजामध्ये. यावेळेस मात्र बेगीट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतात, चुकी होणार नाही. इथून मात्र परतावा लागेल. मोठी विकेट यावेळेस जाळ्यामध्ये सापडते. फकरू बॅक टू द पॅव्हेलियन. तर चला विनंती असेल सुपर 11 संघ त्याचबरोबर रॉयल संघ या टॉससाठी पुढील होणाऱ्या सामन्यासाठी आपण टॉस करणार आहोत. तर दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती करूयात की या लवकरात लवकर आपण टॉस घेऊयात. तर नक्कीच या ठिकाणी आणखीन एक रंगतदार सामना पाहायला मिळणार आहे. आणि जसे सेकंड राऊंडचे सामने सुरू होतील ना प्रशांत, त्या मैदानावरती वेळ की तमाम क्रीडा रसिकांची उपस्थिती आपल्याला जरूर पाहायला मिळेल. आज रविवारचा दिवस आहे, सुट्टीचा दिवस आहे. आणि त्याचबरोबर कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये मी म्हणेन की पहिल्यांदा 2 व्हीलर बाईकचं आयोजन आहे डे क्रिकेटमध्ये इंटर कॉलनी विभागासाठी. या अगोदर आपण 2 व्हीलर पाहिली होती, परंतु ती 2 व्हीलर होती रजनी क्रिकेटमध्ये. त्यानंतर आपण 2 व्हीलर पाहिली होती KPLच्या दिवसाच्या आयोजनामध्ये. आणि आज जर आपण पाहिलं तर इंटर कॉलनी विभागातून आपल्याला 2 व्हीलर ही संकल्पना या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून आखण्यात आली आणि ती संकल्पना मात्र प्रत्यक्षात उतरवण्यात देखील आली. एकूण धावसंख्येचा विचार केला धावफलकावरती परेश 11 संघ आज मात्र अभ्यासपूर्ण खेळ या मैदानावरती करतोय. पण गणेश वत्रे पुन्हा एकदा आलेत. आपण उल्लेख केला देखील होता की गणेशला कदाचित 2 षटकं फेकण्याची संधी मिळेल आणि संघनायकानं ही संधी मात्र गणेशला उपलब्ध करून दिली आहे. अंपायर पंच थांबायचं प्लीज. पहिला गोलंदाज हर्षलनं केवळ 2 चेंडू फेकले होते आणि त्याला रिप्लेस आलेल्या गोलंदाजांना फक्त 3 चेंडू फेकलेत, म्हणजे 5 चेंडू झालेत, 1 चेंडू शिल्लक आहे. हर्षलचा पहिला चेंडू
हर्षलचा पहिला चेंडू नो होता, त्यानंतर 3 धावा आल्या, त्यानंतर चौकार आला, डॉट आला. हर्षलचा एक चेंडू डॉट आहे. येस, इट्स ओव्हर. कुठे हर्षलचा एक डॉट आहे. तर या ठिकाणी षटक समाप्त होत आहे. 4 षटकांचा खेळ झालाय. 5वं षटक घेऊन गोलंदाज गणेश इथे मात्र तो निश्चित तौर से मैं निवेदन करना चाहूंगा रॉयल स्पोर्ट्स और साथ ही साथ सुपर 11 के कप्तान, आइए टॉस लिया जाएगा. सुपर 11 के कप्तान यहाँ पे आ चुके हैं, तो निवेदन रहेगा रॉयल टीम के कर्णधार से कृपया करके जल्द से जल्द टॉस के लिए आइए. और हम देख सकते हैं हमारे व्यासपीठ के ऊपर सम्माननीय अतिथि शैलेश जी चारू साहब, इनके शुभ हाथों से अगला टॉस लिया जाएगा. तो यहाँ पे थोड़ा सा खराब क्षेत्र रक्षण आप देख सकते हैं. 22 के माध्यम से आता हुआ ये चौका. तर नक्कीच या ठिकाणी प्रशांत आपण पाहतोय अंतिम षटकाचा खेळ सुरू आहे. आदित्य प्रिया बी विरुद्ध परेश 11 या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय. एक गोलंदाज आपल्याला नक्कीच 2 विमर्साठी रद्दबातल केलेला पाहायला मिळाला. हर्षल ज्याच्या एका षटकामध्ये आपण पाहिलं तर एक निर्धाव चेंडू आला होता आणि त्यानंतर मात्र उर्वरित 3 चेंडू हे गोलंदाज दीपकच्या माध्यमातून हाताळले गेले. त्यानंतर मात्र अंतिम षटकाची सुरुवात अपेक्षित होती. तर या लवकर दोन्ही टीमचे कॅप्टन्स या वरती या. शैलेश जी चारू साहब से मैं निवेदन करना चाहूंगा कि आपके शुभ हाथों से टॉस लिया जाएगा अगले मैच का रॉयल स्पोर्ट्स बनाम सुपर 11. आणि या दरम्यान मात्र चेंडू अगदी मिडल ऑफ द बॅट, चेंडू थांबणार नाहीये. फलंदाज अनंताच्या बॅट मधून निघालेला षटकार. तर या षटकारानं मात्र सांघिक अर्धशतक देखील पूर्ण केलं जात आहे. कॅप्टन इज लीडिंग फ्रॉम द फ्रंट. आदित्य प्रिया बी संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रवीण अनंत सर, माने. तर अनंत माने यांच्यासाठी पारितोषिक आले 3 षटकारांसाठी. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स अँड कंपनी ग्रुप्स यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं. नक्कीच नक्कीच गरज आहे प्रशांत. मी म्हणेन की धावांची धाव फलकावरती माफ करा 5000, माफ करा 5000. तर 5000 रुपयांचं पारितोषिक पटकावलं जाणार का? आपल्या संघाला भक्कम स्थितीमध्ये घेऊन जाणार का? यावेळेस मात्र विकेट काढण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये. गरंगाळ्यात चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू येणार सिंगल मात्र आली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना इथे मात्र आपला बळी गमावला गेलाय. फलंदाज बाद. तर प्रवीण सर, अजून एक पारितोषिक आलंय रामदास महानवर आणि त्याचबरोबर रोहितजी नांगरे पाटील यांच्याकडून देखील अनंत माने यांच्या षटकार हॅट्रिक साठी 3000 रुपयाचं रोख रक्कम पारितोषिक, म्हणजे तब्बल 8000 रुपये 3 षटकारांसाठी. नक्कीच नक्कीच या ठिकाणी आता मात्र 3 चेंडू उरलेत आणि स्ट्राईक जी आहे ती फलंदाजानं आपल्याकडे तर रिटर्न चला केली. टॉस करूयात. प्रभात आलेले आहेत, तर विनंती असेल सुपर 11 AB. तर चला, जो संघनायक टॉस साठी येईल त्याने जर्सी परिधान करूनच यायची. प्रवीण सर, विशेष कौतुकाची गोष्ट, पहिल्यांदाच कळंबोली क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा उपक्रम दिसतोय की प्रत्येक टीमला टी शर्ट्स दिले गेले. तर चला, शैलेश जी चारू साहब आइए, आपके शुभ हाथों से यहाँ पे टॉस लिया जाएगा इस मैच का, आने वाले मुकाबले का. शैलेश जी चारू साहब आज के अतिथिगण हमारे मुख्य व्यासपीठ के ऊपर सकते हैं. तो चलिए टॉस लिया जाएगा यहाँ पे. एक मिनिट चला लहान मुलं. तर नक्कीच आपण पाहू शकता आमच्या लाईव्ह स्क्रीनवरती टॉस स्पेशली कस्टमाइज टॉस आहे. गोल्डन कॉइन दिला गेलाय, विशेष कौतुकाची गोष्ट. तर नक्की टॉस केला जाईल शैलेशजी चारू साहेबांच्या शुभ हस्ते. तर या ठिकाणी सन्माननीय तुकारामजी सरक साहेब यांच्याकडून देखील पारितोषिक आलंय. सलग 2 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक. पारितोषिक कमवण्याची संधी जरूर आहे, परंतु फलंदाजच्या बॅटमध्ये एकमात्र षटकार आलाय आनंद माने यांच्या. आणखीन एक विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला संधी आहे, परंतु मात्र ही संधी गमावली गेली. प्रवीण सर, यात
आताच झालेला टॉस ज्याच्यामध्ये सुपर 11 संघाने टॉस जिंकलाय आणि इशारा दर्शवलाय की ते बॅटिंग करणार आहेत. रॉयल संघासमोर त्याने चॅलेंज स्वीकारले आणि आमंत्रित केले रॉयल संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करण्यासाठी. प्रत्येक संघाची एक रणनीती असते प्रशांत, याबद्दल आपण फारसा नक्कीच विचार करू शकणार नाहीये जास्त आपल्याला. सुपर 11 संघ आपल्यासाठी देखील फ्रुट्स, एनर्जी ड्रिंक आणि पाणी बॉटल्स ठेवल्या गेल्यात तर ते आपण घेऊन जायचे. तर पहिलं सत्र खेळाचं प्रशांत या ठिकाणी होते समाप्त. एकूण धावा धावफलकावरती आल्यात 60 धावा. अंतिम षटकामध्ये कुठेतरी एक्सेलरेट करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु फकरूची विकेट गमावली आणि तिथून मात्र आदित्य प्रिया बी हा संघ पुन्हा एकदा एका मर्यादित धावसंख्येमध्ये गुरफटलेला आपल्याला पाहायला मिळाला. परंतु 60 धावा धावफलकावरती उभारल्यात. एक सन्मानजनक धावसंख्या जरूर उभारली गेली आहे. फलंदाजानं त्यांचं काम मैदानावरती दाखवलंय. खेळाच्या उत्तरार्धामध्ये गोलंदाजांना मात्र त्यांची कामगिरी या मैदानावरती नक्कीच करावी लागेल आणि जर ही कामगिरी केली गेली तर मात्र प्रतिस्पर्धी संघावरती थोडंसं मानसिक दडपण हे तुम्ही सुरुवातीच्या षटकांमध्ये जरूर तयार करू शकता. तर कशा पद्धतीने या 60 धावांचा केला जाणार पाठलाग, कशा पद्धतीने या 60 धावा केल्या जाणार डिफेंड, याचा प्रत्यक्ष धावता वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोन वरती एक अप्रतिम आवाज अर्थातच प्रशांत पुजारी थोडासा अवधी आपल्याला मिळतोय. तर सर्वप्रथम जाऊयात सुमधुर संगीतासाठी SK साऊंड अँड इव्हेंट्स प्रोप्रायटर उदरजी पवार आणि सूरज दादा पवार तोपर्यंत, आणि त्यानंतर मात्र प्रशांत पुजारी.
या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आले होते. म्हणजे जणू काय एक मित्र परिवाराला एकत्र आणण्याचं काम ही स्पर्धा करते आणि एक जबरदस्त क्रिकेटचं आयोजन, क्रिकेटची खमंग मेजवानी अर्थातच आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड आदित्य प्रिया चषक 2022 पहिलं पर्व आहे, परंतु हे दर्जेदार पर्व आहे. गर्व आहे हा या विभागातला, या स्पर्धेचा. अर्थातच जो आयोजित केला गेलाय दीपकजी चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेला साकारत करत असताना आपण पाहतो मित्रांनो ज्यांनी अथक परिश्रम घेतले, अर्थात प्रतीकजी ठाकूर असतील, त्यानंतर निलेशजी देसले असतील, उमेशजी देसले असतील, त्याच्यानंतर आनंदाजी माने असतील, रोहित नांगरे पाटील जी असतील, त्याबरोबर आपण पाहतो भरपूर असे चेहरे ज्यांची नावं आमच्यापर्यंत हळूहळू पोहोचत आहेत. आणि जसे आमच्यापर्यंत नावं येतील तसे ती नावं नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येऊ आणि त्या प्रत्येक चेहऱ्याचा आम्ही यथोचित मान सन्मान करू ज्यांनी या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. तर नक्कीच उमेश देसले देखील आहेत आणि कौतुक करावं लागेल उमेश देसले आणि निलेश देसले या दोन्ही बंधूंचं, कारण की मागील सप्ताहामध्ये त्यांच्या स्वतःची स्पर्धा होती. अर्थातच रामदास शेठ शेवाळे प्रतिष्ठान, त्याचबरोबर एकता संघ पुरस्कृत नगर एकता चषक 2022 नक्कीच जबरदस्त पर्व होतं. त्या पर्वामध्ये देखील आपण उमेशजी देसले त्याचबरोबर निलेशजी देसले बंधू अर्थात एवन जोडी यांना आपण पाहिलं आणि आज देखील त्याच प्रकारे ते कार्यरत आहेत या पूर्ण मैदानावरती या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. नक्कीच दीपकजी चव्हाण साहेबांनी एक विश्वासाने या युवकांकडे पाहिलं होतं आणि तो विश्वास या युवकांनी जिंकलाय. एखाद्याच्या वरती विश्वास करणं सध्याच्या स्थितीला खूप मोठी गोष्ट आहे आणि हीच आमच्या क्रिकेटची ओळख आहे कळंबोली क्रिकेटची, की आमच्या कळंबोली क्रिकेटने देखील तेवढा चांगला आत्मविश्वास त्यांच्यावरती दर्शवला या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. तर नक्कीच यावेळेस मात्र बिगुल वाजवले गेले. तर दुसऱ्या सत्राचे उत्तरार्धाच्या खेळाला झालाय सुरुवात. मित्रांनो पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार गणेश खानावकर, यासाठी तर ओळखले जातात पॉवर प्ले स्पेशालिस्ट. अजून एक मोठा फटका ऑन साइडच्या क्षेत्राला बॉडी लाईन वरती अटॅक केला होता, पूर्णपणे पूल केलाय. पूल यावेळेस मात्र सक्सेसफुल होते, सरळ चेंडू गाठते प्रदीप स्टेशनरी, 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच या पूर्ण स्पर्धेतला 14वा फलंदाज ठरतो, तो चौकाराने खातं उघडतो अशी माहिती मात्र आमच्यापर्यंत पोहोचवतात रानो असबे आणि योगेश वाघ. खूप चांगली माहिती त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. पूर्ण धावसंख्येची इत्तमभूत माहिती आज मात्र हे दोन्ही गुणलेखक करतायत. हीच तर ओळख आहे मित्रांनो या स्पर्धेची, हीच तर ओळख आहे कळंबोलीच्या क्रिकेटच्या दर्जाची. हीच ओळख मात्र स्पष्ट करत असताना या स्पर्धेच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल आयोजकांचं. आयोजकांची मात्र एक दिलेली संधी आणि या संधीचं मात्र सोनं करत असताना आमचे दोन्ही गुणलेखक मित्र. 3 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे. धावफलकावरती आपण पाहू शकता 8 धावा आलेल्या आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना एक 20 धावाचं षटक सामन्याला कलाटणी देऊ शकतं आणि ती क्षमता या दोन्ही फलंदाजांमध्ये अपेक्षा असेल ती म्हणजे क्लिक होण्याची. यावेळेस मोठा फटका, चेंडू सरळ जातो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. फकरू तिथे उपस्थित आहेत आणि चुकी न करणे ही तर ओळख आहे फकरू यांची. झेल मात्र टिपलाय आणि मोठा मासा मात्र गळायला लागलाय, ज्याचं नाव आहे गणेश खानावकर. तर नक्कीच यावेळेस मात्र नवीन फलंदाज LIGचा वंडर बॉय अर्थात चंद्रकांत गावडे मात्र मैदानावरती आलेत आणि जसे चंद्रकांत मैदानावरती आले तसंच मात्र आता ATM खुलं झालंय त्यांच्या चाहत्या वर्गाचं. अर्थातच LIGचे रहिवासी अर्थात पंकजी शुक्ला यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचं पारितोषिक आलंय जर का चंद्रकांत गावडे यांनी 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावले तर बघूया या संधीचा ते फायदा कशा प्रकारे घेतील.
यावेळेस मात्र फाईनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा मनसुबा, चेंडू ट्रॅव्हल करतोय, आनंद माने काय वेगाने चेंडू वरती जात आहेत, अप्रतिम क्षेत्ररक्षण तिथे करतात, आपल्या संघाला 3 महत्वपूर्ण धावा रोखतायत आणि या 1 धावेच्या बरोबरीने स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय की 1 मजल पुढे जाते, स्कोर जाऊन पोहोचतोय 9च्या घरामध्ये. 61 धावाचा पाठलाग करत असताना 9 धावा धाव फलकावरती आल्यात. इथून जर पाहिलं तर अजून देखील दिल्ली दूर आहे. मोठे फटकेबाजी करावे लागेल, ती क्षमता दोन्ही खेळाडूंकडे आहे आणि सध्या जर हवेची स्थिती जर पाहिली, हवेचा प्रवाह जर पाहिला तो केली एंड कडून LIG एंड कडे आहे. म्हणजे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी ही पोषक संधी असणार आहे मोठे फटकेबाजी खेळण्याची आणि या संधीचा वापर चंद्रकांत गावडे करणार का, हा प्रश्नचिन्ह मैदानावरती उपस्थित. यावेळेस थोडासा हप्पी चेंडू होता, ऑन साइडला टार्गेट करायचा प्रयत्न, पंचांचा इशारा अवंतर चेंडूचा येतोय, वाईट चेंडू येतोय आणि वाईटच्या माध्यमातून एक्स्ट्राच्या फलस्वरूपामध्ये 1 धाव अंकित केली जाते. बघा, धावा येणं खूप गरजेचं आहे. त्या धावा कशाही येऊ द्यात, सिंगलच्या माध्यमातून येऊ द्यात, एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये येऊ द्यात, षटकार चौकाराच्या माध्यमातून येऊ द्यात, धावा येणं गरजेचं आहे. आणि जर का 61 धावांचा पाठलाग करायचा असेल तर चंद्रकांत गावडे यांना एक स्ट्रॅटेजीबद्ध फलंदाजी आज मैदानावरती करावं लागेल. खूप मोठा चाहता वर्ग आहे मित्रांनो त्यांचा LIG मधला, तो आज त्यांच्यासाठी उपस्थित झालाय आणि नक्कीच चंद्रकांत गावडे नक्कीच त्यांना निराश करणार नाहीत. कारण की आपण जसं पाहिलं की चंद्रकांत गावडे मैदानावरती आले, तिथून जर पाहिलं तर पंकजी शुक्ला यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक षटकार हॅट्रिक साठी आले. तर पहिल्या षटकात झालाय खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आलेल्या आहेत त्या 1 गडी बाद 11 धावा. तर प्रवीण सर, नक्कीच आपण चर्चा करत होतो या स्पर्धेची, कारण की या स्पर्धेचा जर लेखाजोखा जर पाहिलं तर आपण कालपासून पाहतोय आणि जेव्हा ही स्पर्धेला शुभारंभ झाला त्याआधी याची चर्चा खूप होती. मागचा पूर्ण सप्ताह, मागचा पूर्ण आठवडा या स्पर्धेची एवढी चर्चा कळंबोलीमध्ये होती की ही स्पर्धा काहीतरी नवीन घेऊन येते. ते नवीन कशा प्रकारचं असेल आणि ज्यावेळेला आपण हे चित्र पाहिलं त्यावेळेला मात्र हे थक्क करणारं चित्र होतं प्रवीण सर. नक्कीच मी कालपासून देखील उल्लेख करतो या स्पर्धांचा की कळंबोली क्रिकेट इतिहासामध्ये मी म्हणेन की सुवर्ण अक्षराने लिहिल्या जावा अशी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. आणि एकंदर जर विचार केला तर ज्या संकल्पना मांडल्या गेल्या त्या संकल्पना अस्तित्वामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला गेला आणि मी म्हणेन की येणाऱ्या ज्या स्पर्धांचे आयोजक आहेत त्यांच्यासाठी एक नवा पायंडा इथे मात्र रचला गेलाय. आणि इथून पुढे जर आपल्याला सातत्यानं प्रत्येक आठवड्यामध्ये अशा विविधतेने नटलेल्या स्पर्धा जर पाहायला मिळाल्या तर त्यात काही वावगं ठरणार नाहीये, कारण आयोजक हे नेहमी तयार असतात सर्वोत्तम स्पर्धा आयोजित करण्यासाठी. प्रवीण सर, जर पाहिलं तर आज आपले कळंबोलीचे समालोचक फक्त कळंबोलीपुरते मर्यादित नाहीयेत, कळंबोलीच्या पलीकडे जात आहेत. ठाणे जिल्हा असेल, पारगल जिल्हा असेल, त्यानंतर जर पाहिलं पुणे जिल्ह्यामध्ये सातारा, फलटण, पाटण तालुक्यामध्ये जाऊन कळंबोलीचे समालोचक समालोचन करतात आणि त्यांच्याकडून जेवढी माहिती आपण कलेक्ट करू शकलो त्याच्यामध्ये एक गोष्ट विशेष नोंद करण्याची ही आहे की एखाद्या विभागाच्या मर्यादित स्पर्धेमध्ये एवढ्या मोठं ऑर्गनाइज करायचं कॉम्पिटिशन जर कुठं असेल तर ते फक्त आणि फक्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त कळंबोलीमध्ये आहे. आणि याचं श्रेय जर कुणाला जात असेल त्याचं सर्व श्रेय जातं सर्वच आयोजकांना आणि त्याचबरोबर कळंबोली क्रिकेट असोसिएशनला. कारण की ज्या नियमावली बनवल्या गेल्यात की स्पर्धा कशा प्रकारची असावी, त्याच्या ट्रॉफीज कशा प्रकारच्या असाव्यात, किमान बक्षिसाची रक्कम किती असावी. कारण की प्रवीण सर, आताच आपण क्रिकेट पाहतोय की स्पर्धा किती दिवसाची असू द्या, स्पर्धा किती दिवसाची असू द्या, जेवढं प्राइज असेल त्याच्या 10% ही एंट्री फी असते. परंतु कळंबोलीची कौतुकाची गोष्ट की इथे जनसामान्य जे राहतात, जे खेळाडू राहतात ते मध्यमवर्गीय आहेत आणि त्यांना झेपावी अशी ही प्रवेश फी आहे. 7 ते 8% इथे प्रवेश फी घेतली जाते आणि युवकांसाठी, खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म बनवलं जातं आणि याचं श्रेय नक्कीच कुणाला जातं तर ते म्हणजे कळंबोली क्रिकेट असोसिएशनला. प्रवीण सर, नक्कीच या ठिकाणी जर आपण विचार केला, मगाशी देखील आपण उल्लेख केला होता की कळंबोली क्रिकेट असोसिएशन आणि त्यातील जे पदाधिकारी आहेत खऱ्या अर्थानं खूप मोठी नावांची यादी आहे, प्रत्येकाचं नाव या ठिकाणी घेणं शक्य होणार नाहीये. परंतु कळंबोली क्रिकेट असोसिएशननी जी एक मी म्हणेन की कमिटी बनवली आहे, जी एक कार्यकारिणी आहे, खूप चांगलं काम करते आणि क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम. मी म्हणेन की आज जो क्रिकेटचा स्टँडर्ड आहे, दर्जा आहे, तो या सगळ्या लोकांच्या मेहनतीचं फळ आहे. आणि कोणताही प्रकारचा वाद किंवा संवाद निर्माण होऊ द्या, हे नेहमी हजर असतात. यावेळेस मात्र रिव्हर्स वेव्ह अटेम्प्ट केला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे खास या फटक्यासाठी आणि इथे मात्र मिळते फक्त आणि फक्त एकेरी स्वरूपाची धाव. प्रवीण सर, या खेळाडूची ही
मजबूत बाजू आहे. हा खेळाडू मैदानाच्या चौफेर खेळू शकतो आणि आज चंद्रकांत गावडेला एवढी मोठी सुवर्ण संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची. बघा हा खेळाडू खूप टेम्परामेंट ठेवणारा खेळाडू आहे, संयम या खेळाडूकडे आहे आणि जेव्हा तुम्ही 5 ते 6 षटकाचे सामने खेळता त्यावेळेला तुम्हाला विकेटवरती तटून राहणं खूप गरजेचं असतं आणि आज चंद्रकांत गावडे समोर तेवढा कठीण पेपर देखील आहे. आज चंद्रकांत गावडेची खरी परीक्षा असणार आहे आणि या परीक्षेमध्ये जो का सिद्ध झाला तर मात्र त्याचं नाव अजून आदराने घेतलं जाणार याच्यात तिळ मात्र शंका नाही. सध्याची स्थिती आपण पाहतोय मैदानावरची स्कोर कार्ड जाऊन पोहोचलेला आहे 14च्या घरामध्ये. एक फलंदाज बाद झाला आणि या षटकातील चेंडू जर पाहिले तर चेंडू झालेले आहेत 2. यावेळेस अप्रतिम फटका, जबरदस्त टायमिंग, चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून घनाघाती प्रहार, 6 धावांसाठी षटकार. तर नक्कीच संतोषजी मदने यांच्या तालमीमध्ये तयार झालेला हा खेळाडू दशरथ आता मैदानावरती संतोष सारखीच फलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. प्रयत्न यशस्वी जरूर झालाय, फटका येणं गरजेचं होतं, तो फटका मात्र त्या मैदानावरती आलाय. दशरथला सूर का बसलाय आणि हा सूर का असा जर बरकरार राहिला तर आज दिवसभर चर्चेचा विषय बनेल हा दशरथ. इनसाइड एज, परंतु काय कॅच होता, जबरदस्त कॅच ऑफ द टुर्नामेंट. नक्कीच यावेळेस आपण पाहतो की मोह थोडासा आवरला गेला नाहीये, लालच थोडीशी बुरीवाला आहे. एक षटकार लागला होता, त्यानंतर मात्र थोडंसं संयम राखणं गरजेचं होतं. अजून काही गोलंदाज येणार होते त्यांच्यावरती, जर का अटॅक केला असता तर नक्कीच या सामन्यामध्ये एक वेगळी पकड निर्माण केली असती या फलंदाजाने. परंतु आपण पाहतोय की निराशा पावलांनी संत गतीने आपल्या डगआउट कडे जातोय, स्वतःशी पुटपुटतोय, स्वतःशी चर्चा करतोय की नक्कीच चुकलं कुठं. तर नक्की याचं उत्तर थोड्याच वेळात आपल्या समोर निश्चित स्वरूपात येईल. परंतु सध्याची स्थिती आपण पाहतोय मैदानावरची परिशीलन संघ थोडासा बॅकफुट वरती आलाय की काय, कारण की एक षटकार आलाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर ही चुकी संघाला अडचणीमध्ये ढकलणार होती. परंतु अद्याप देखील मैदानावरती चंद्रकांत गावडे उपस्थित आहेत आणि चंद्रकांत गावडे जोपर्यंत मैदानावरती उपस्थित राहणार तोपर्यंत धावसंख्येचं सातत्य ही राखता येणार. परंतु या सातत्याला थोडंसं वेग देणं देखील तेवढंच गरजेचं, कारण की धावसंख्येचं आव्हान तेवढंच मोठं आहे मित्रांनो. 30 चेंडूंमध्ये 61 धावांचा पाठलाग करत असताना सध्याची स्थिती आपण पाहतोय की स्कोर जाऊन पोहोचलाय 20च्या घरामध्ये. अजून देखील 41 धावांची आवश्यकता असेल, ती म्हणजे येणाऱ्या 20 चेंडूंमध्ये. तर नक्कीच आपण पाहिलं की मागच्या षटकामध्ये 4थ्या चेंडूवरती फलंदाज गणेश खानोकर बाद झाले होते आणि या षटकामध्ये देखील आपण पाहतो की 4थ्या चेंडूवरती फलंदाज बाद झाले, तेही झेलचीच्या स्वरूपामध्ये. म्हणजे मैदानावरती आपण पाहतोय तर नक्कीच आपण पाहतोय की एक धाव जरूर आल्याने एक धावेच्या बरोबर स्कोर कार्ड वरती अजून एक धाव अंकित केली जाते. 21 धावा धाव फलकावरती आलेल्या सिंगल्स डबल्स वरती कॉन्सन्ट्रेट केलं जाते, परंतु मोठे फटके येणे देखील तेवढंच गरजेचं आहे. एक मोठा फटका या षटकामध्ये जरूर आलाय. 5 चेंडूंमध्ये 6 चेंडूंमध्ये एक जर मोठा फटका आलाय तर इतर चेंडूंवरती तुम्ही सिंगल्स डबल्स वरती जर का कॉन्सन्ट्रेट केलं गेलं तर नक्कीच जी एव्हरेज सरासरी तुम्हाला गाठायची असते त्याच्या समीप तुम्ही जाऊ शकता. आणि स्लॉगवरच्या षटकामध्ये एखाद्या गोलंदाजावरती जर का टार्गेट केलं गेलं तर नक्कीच आपण मोठमोठ्या संख्येला देखील सहजरित्या स्पर्श करू शकता. तर एक धाव जरूर आली, एक धावेच्या बरोबरीने अजून एक धावसंख्यावरती स्कोर ऍड होतोय. 2 षटकाचा झालाय खेळ समाप्त, 2 फलंदाज बाद झालेत आणि टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 22च्या घरामध्ये. नक्कीच आपण स्कोर कार्ड वरती पाहू शकता नेल्सन आकडा कदाचित झालाय की काय, कारण की 22 धावा, 2 षटकं आणि 2 विकेट झालेले आहेत.
तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 39 धावांची. प्रति षटकामागची सरासरी जर पाहिली तर 13.00 ची सरासरी गाठावी लागेल आणि प्रत्येक सरासरी जर गाठायची असेल यशस्वीरित्या तर एक मोठा फटका येणं तेवढंच गरजेचं असेल. तो प्लीज प्लीज मैं विनती करना चाहूंगा कि कृपया करके जल्द से जल्द मुकाबले को शुरुआत कीजिए. आप देख रहे हैं दोस्तों आदित्य प्रिया लॉजिस्टिक लिमिटेड के माध्यम से आयोजित ये आदित्य प्रिया चषक 2022 का एक जबरदस्त ऐसा पर्व. और आप देख सकते हैं यहाँ पे मुकाबला चलता हुआ सुपर 11 बनाम आदित्य प्रिया ग्रुप्स, इन दो टीमों के बीच में यहाँ पे मैच खेला जा रहा है. पहला सत्र हमने देखा दोस्तों जहाँ पे 61 रन लगाए गए और 60 रन लगाए गए और 61 रनों का लक्ष्य रखा गया. और इस 61 रनों का लक्ष्य छूते हुए पहले 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर आए 2 विकेट के नुकसान के ऊपर 22 रन, यानी कि आने वाला लक्ष्य रहेगा दोस्तों 18 गेंदे और जीत के लिए 39 रनों की आवश्यकता. प्रति ओवर अगली बात करें तो दोस्तों 13.00 के औसत के साथ यहाँ पे रनों को जोड़ना होगा. और इस रनों की गति को यदि सक्सेसफुली चेस करना है तो निश्चित तौर से चंद्रकांत गावड़े इनको थोड़ा सा टॉप गियर में बल्लेबाजी करनी होगी. देखिए राइट हैंड बल्लेबाज के लिए ये हिटिंग जोन होता है, तो इस हिटिंग जोन में किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे. जड़ में डाली हुई गेंद, इस बार गेंद को काफी तेजी के साथ खेला है मिड विकेट के क्षेत्र में. खिलाड़ी वहां पे आप देख सकते हैं फकरू आते हुए, और जिस प्रकार से फकरू ने इस गेंद को गैदर किया, जब तक गेंद को फेंकेंगे तब तक दोनों भी बल्लेबाजों ने छोर को बदला और 2 रन अंकित होते हुए. चंद्रकांत गावड़े काफी संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, डॉट गेंदे नहीं खेल रहे, ये विशेष बात होगी उनके बारे में. लेकिन बड़े स्ट्रोक कब आएंगे, इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, यहाँ पे मौका बनता हुआ, लेकिन यहाँ पे देखिए शायद बल्ले को छू के जाती हुई गेंद. विकेट कीपर यहाँ पे गलती कर बैठे, डॉट गेंद आती हुई. और इसी के साथ आप देख सकते हैं दोस्तों थोड़ा सा प्रेशर बनता हुआ, हर एक डॉट गेंद यहाँ पे बल्लेबाजों के चेहरे के ऊपर प्रेशर बनाएगी और साथ ही साथ गेंदबाजों के ऊपर आप देख सकते हैं जो प्रेशर बना था उसको दूर करेगी. तो गेंदबाज फिर एक मर्तबा रेडी होते हुए दत्ता, जड़ में डाली हुई गेंद, काफी अच्छी गेंदबाजी करते हुए, सटीक लाइन और लाइन के साथ गेंदबाजी होती हुई. 1 रन जरूर बटोरा, दूसरे की कोशिश और तेजी के साथ 2 रन बटोरे. देखिए दोस्तों जब आप क्रिकेट खेलते हो, जब आपको बड़े फॉर्मेट में बल्लेबाजी करनी होती है या फिर लॉन्ग टर्म क्रिकेट खेलना होता है, तो बड़े स्ट्रोक के साथ आपको सिंगल डबल्स के ऊपर भी कंसंट्रेशन करना काफी अनिवार्य होता है. सिंगल्स को डबल्स में कन्वर्ट करने की क्षमता यदि आप में हो तो निश्चित तौर से एक काफी अच्छे बल्लेबाज आने वाले भविष्य में आप कहला सकते हो. और इसी की प्रचिति यहाँ पे दिखाते हुए चंद्रकांत गावड़े. इस बार बड़ा स्ट्रोक खेलने का प्रयास, ऑन साइड के क्षेत्र में गेंद जाती हुई, खिलाड़ी वहां पे मौजूद, 1 बाउंस गेंद को गैदर करेंगे, तब तक एक ही रन मिलता हुआ. सिंगल्स डबल्स पे यहाँ पे आत्मविश्वास दर्शाया जा रहा है, लेकिन वो छक्का कब आएगा जो मैच में एक नया रंग बिखेरेगा. देखिए जब तक सिंगल्स डबल्स आते रहेंगे तब तक गेंदबाजी करने वाली टीम काफी आत्मविश्वास के साथ गेंदबाजी करेंगी, लेकिन एक बड़ा स्ट्रोक आया तो निश्चित तौर से बल्लेबाजी करने वाली टीम यहाँ पे बाउंस बैक कर सकती है. सभी दर्शक यहाँ पे जो आए उनको कौन जीतेगा कौन हारेगा इससे कुछ भी मतलब नहीं है, उनको देखना है इंटरटेनमेंट, इंटरटेनमेंट और इंटरटेनमेंट, और वो इंटरटेनमेंट होना काफी जरूरी. यहाँ पे देखिए दोस्तों थोड़ी सी मिसफील्डिंग होती हुई, बैकअप नहीं था वहां पे, तो भी विकेट कीपर ने थ्रो मारने का यहाँ पे जो विश्वास दर्शाया वो थोड़ा सा महंगा साबित होता हुआ. 2 रन जरूर मिले और इसी 2 रन के साथ आप देख सकते हैं कुल स्कोर जा पहुंचा है 29 के पायदान पे. आने वाली 13 गेंदें जीत के लिए 32 रनों की अभी भी आवश्यकता. बल्लेबाज चंद्रकांत गावड़े मैदान के ऊपर डटे हुए हैं. चंद्रकांत गावड़े के लिए सुवर्ण संधि यहाँ पे पंकज जी शुक्ला इनके माध्यम से, यदि चंद्रकांत गावड़े 3 गेंदों में 3 सिक्सर दागते हैं तो उनको 2000 की इनामी राशि दी जाएगी, और वो इनामी राशि यहाँ पे आ चुकी है दोस्तों. तो चलिए मुकाबले को शुरुआत करते हैं. आने वाली 13 गेंदें और जीत के लिए 32 रनों की आवश्यकता. थोड़ा सा शांत क्रिकेट मैदान में होता हुआ. इस बार खराब गेंद, यहाँ पे 2 अंपायर हमारे यहाँ इशारा दर्शाते हुए कि ये गेंद वाइड है. तो वाइड के साथ यहाँ पे 1 रन जरूर अंकित होती हुई, और इसी 1 रन के साथ आप देख सकते हैं स्कोर कार्ड जहां पहुंचा है
30 के पायदान पे। और जिस प्रकार से हम उल्लेख कर रहे थे कि आने वाली 13 गेंदों में 32 रनों की आवश्यकता थी, लेकिन अभी आने वाली 13 गेंदें और 31 रनों की आवश्यकता। फुल टॉस गेंद, यहाँ पे आमंत्रण जरूर दिया गया था, लेकिन यहाँ पे नसीब का साथ मिलता हुआ गेंद सीधा जाती हुई लॉन्ग स्टॉप सीमा रेखा के पार। 4 रनों के लिए यह दंदनाता हुआ। बल्ले का अंदरूनी किनारा लेके हुए ये गेंद सीधी जा पहुंची यहाँ पे सीमा रेखा के बाहर। 4 रनों के लिए। तो वेल्डिंग मध्ये कामाला आहे ना, कशी माताडी कामाला नाही तसं म्हणलं असं चाळ्या नाही फालतू पिजे करायला येऊ नको इथे. चलिए 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 मुकाबले को शुरुआत कीजिए दोस्तों, इतना टाइम नहीं है हमारे पास। स्कोर हुआ है 34। देखिए आने वाली 12 गेंदें और जीत के लिए 26 रनों की आवश्यकता। जीत के लिए 27 और बराबरी के लिए 26 रनों की आवश्यकता। तो चलिए मुकाबले को फिर एक मरतबा शुरुआत करते हैं। नए गेंदबाज यहाँ पे एलजी से किशन आते हुए, और स्ट्राइक रैंड के ऊपर फिर एक मरतबा हम देखना चाहेंगे एलआईजी के वंडर बॉय किस प्रकार से बल्लेबाजी करेंगे। नाम तो काफी बड़ा है दोस्तों, लेकिन जिस प्रकार का नाम है उस प्रकार से काम होगा क्या। तो चंद्रकांत गावड़े स्ट्राइक पे, गेंदबाज किशन यहाँ पे। चलिए चलिए मुकाबले को शुरुआत कीजिए अंपायर्स। अगला मुकाबला दोस्तों होगा सुपर 11 बनाम रॉयल स्पोर्ट्स। तो दोनों भी टीम से निवेदन रहेगा कि आपको भी रेडी रहना है। तो यहाँ पे 12 गेंदे और जीत के लिए 27 रनों की आवश्यकता। पहली गेंद बैकफुट के ऊपर जाके यहाँ पे आप देख सकते हैं कवर्स को टारगेट करने का प्रयास शायद किया गया था, लेकिन गेंदबाज यहाँ पे सफल साबित होते हुए गुडलेट स्पॉट के ऊपर से गेंद को यहाँ पे टेक ऑफ करने का प्रयास किया गया। गेंद सीधे जा पहुंची विकेट कीपर के हाथों में और बिंदी गेंद की समाप्ति। राइट राउंड द विकेट। अगली गेंद यहाँ पे फाइन के क्षेत्र में टारगेट किया गया। गेंद काफी तेजी के साथ ट्रैवल करेंगी सीमा रेखे के बाहर। 4 रनों के लिए आएंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। तो निश्चित तौर से ना किसी से ईर्ष्या ना किसी से होड, मेरी अपनी जंग मेरी अपनी रोड। तर नक्कीच फलंदाज चंद्रकांत गावडे कशा प्रकारची फलंदाजी करणार। चौकार जरूर आलाय आणि चौकाराच्या बरोबरीने आपण पाहतोय की आता मात्र टॉप गिअरला सुरुवात झाली की काय फलंदाजीच्या। ब्लॉक हॉलचा मारा, प्रतिम गोलंदाजी, काय कमबॅक आहे मित्रांनो, जबरदस्त कमबॅक म्हणावं लागेल। बघा मागील चेंडूवरती चौकार आला होता, तिथून थोड्याशा दडपणाखाली वावरत होता आणि कमबॅक करणं खूप गरजेचं होतं। आणि किशनने टाकलेला ब्लॉक हॉलचा चेंडू चंद्रकांत पूर्णपणे फसलाय। निर्धाव चेंडू गेलाय आणि निर्धाव चेंडूच्या बरोबरीने आपण पाहतोय की आता थोडंसं प्रेशर जणू काय त्याच्यावरती जाणवते की काय। अकुटप्याचा चेंडू वारंवार सातत्याने फाईनच्या क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातो चंद्रकांतच्या माध्यमातून। यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं चुका होत आहेत। 1 रन जिथे होती तिथे 2, तिसरी देखील पूर्ण झाली आहे। चौथीचा प्रयत्न केला जाणार का, आणि चौथी धाव घेत असताना मात्र फलंदाज चंद्रकांत गावडे मात्र बाद होत आहेत।
नक्कीच यावेळेस मात्र आपण पाहतो की फलंदाज चंद्रकांत गावडे मात्र बाद झाले धावचीच्या माध्यमातून आणि नक्कीच ज्याच्या खांद्यावरती पूर्णपणे जिम्मेदारी झोकावून दिली होती ती जिम्मेदारी मात्र पार करत असताना एक निर्णय चुकला आणि परिणामादाखल आपण पाहतो की चंद्रकांत गावडे मैदानाच्या बाहेर गेलेत. बघा 12 चेंडूंमध्ये 27 धावांची आवश्यकता असताना एक चौकार आला होता आणि हा चौकार आल्यानंतर असं वाटलं होतं की चंद्रकांत गावडे आता मात्र बेभारून खेळतात की काय, परंतु एक चुकी आणि आपण पाहतो की संघाला थोड्याशा शंकेच्या गर्तेमध्ये ढकलते की काय. परंतु नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानावरती येत असताना किशोर खरात, अजून एक भरभक्कम शरीरयष्टीचा उच्चपूर्ण खेळाडू अग्निशमक दलामध्ये हा खेळाडू कार्यरत आहे मित्रांनो. नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे, कौतुकाची गोष्ट आहे की आपल्यामधला एक चेहरा आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. तर नक्कीच हँड्स ऑफ सॅल्यूट तुला मित्रा. कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ज्या प्रकारची तू भूमिका निभावतोय त्याच्याबद्दल नक्कीच 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 आम्हाला अभिमान आहे आणि हा अभिमान तू अजून वाढवशील याच्यात तीळ मात्र शंका नाही. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 20 धावांची आणि आता मात्र बाहुबलीच म्हणावं लागेल. तर बघूया आता किशोरकडून अपेक्षा आहेत मोठ्या फटक्यांची, ती पूर्ण करणार का. ब्लॉक हॉलचा मारा, काय चेंडू होता, जबरदस्त गोलंदाजी यावेळेस मात्र होत असताना किशन याच्या माध्यमातून पूर्णपणे जखडून ठेवलंय. तर नक्कीच आपण पाहतोय की आता मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत असताना मात्र चेंडू वाईडिश लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये जोरू जातोय. एक धाव पूर्ण, दुसरीची संधी आणि दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज किशोर खरात बाद होत आहेत. बघा पहिला धाव खूप वेगाने घेतली होती जयेश यांनी, परंतु दुसऱ्या धावेचा कॉल देत असताना किशोर मात्र त्या कॉलला समजू शकले नाहीत. परिणामादाखल आपण पाहतो की ते मात्र बाद होत आहेत. प्रतीक ठाकूर जिथे कुठे असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी कृपया करून संपर्क साधावा. तर बघा मित्रांनो आता मात्र स्कोर कार्डचा विचार केला तर 42 धावा स्कोर कार्ड वरती आलेले आहेत आणि समीकरण उरतं येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 19 धावा मित्रांनो आठवावा लागेल तो संघर्ष विरुद्ध डीजी मासचा सामना. काय फलंदाजी केली होती सुरेश मोहिते याने, अजून देखील तो सामना डोळ्यासमोर जणू काय एक चित्त थरारक दृश्य उभा करतो. आणि नक्कीच ज्या ज्या वेळेला तो सामना पाहिला जाणार ना मित्रांनो त्या त्या वेळेला मात्र फक्त आणि फक्त चर्चा होणार. जबरदस्त बॅटिंग केली होती, त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये जयेश यांना जर का सामना जिंकायचा असेल तर. नवीन बॅट्समॅन आपण पाहू शकतो नॉन स्ट्रायकर हँड वरती दिनेश भोईर आलेले आहेत. अजून एक अनुभवी फलंदाज, खूप चांगली फलंदाजी करतात, मिडल ऑर्डर मध्ये स्पेशलिस्ट आहेत ते. सर्कल च्या षटकांमध्ये खूप चांगली फलंदाजी करतात, पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते फटकेबाजी करतात. परंतु आता 6 चेंडूंमध्ये 19 धावा कशा प्रकारे चेस केल्या जातील. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 19 धावांची आणि जयेश जोपर्यंत मैदानावरती असतात तोपर्यंत या धावा केल्या जाऊ शकतात. नवीन गोलंदाज जावेद यावेळेस मात्र गोलंदाजी मार्क वरती राईट ओव्हर द विकेट. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून सज्ज झालेत. तर बघूयात मित्रांनो संयोग आहेत, माफ करा. 6 चेंडू 19 यावेळेस चांगला चेंडू होता आणि पहिल्या चेंडूवरती मोहरा गारद करतायत.
तर बघा 5 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता आहे आणि आता मात्र हर्षल आलेले आहेत मैदानावरती. बघा मित्रांनो, हर्षल यांच्या खांद्यांवरती थोडासा भार जास्त असणार आहे, कारण की त्यांच्याकडून गोलंदाजी करत असताना थोड्याशा चुका जरूर झाल्यात. त्यांच्या इतर गोलंदाजी त्यांना साथ देऊन सांगायला सावरलं होतं, परंतु हर्षल यांच्या खांद्यांवरती आता जबाबदारी असेल. बघा, हर्षल एक चांगल्या मेरिटचे फलंदाज आहेत, मोठे फटकेबाजी करणं त्यांची ओळख आहे. असे कित्येक तरी सामने एक हाती विजय करून दिलेत परिशीलन संघाला, परंतु आज एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती काहीतरी करून दाखवावं लागेल. इतर 5 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 19 धावांची. गोलंदाज जावेद पुन्हा एकदा सज्ज, राईट ओव्हर द विकेट कॉमेंट बॉक्स कडून पंचांच्या डाव्या इष्टीकडून सज्ज होतील हर्षल यांच्यासाठी. खूप मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेट रसिक आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जमा झालेले आहेत, त्यांचा देखील आपण खूप खूप आभार व्यक्त करूयात. 5 चेंडू 19, राईट ओव्हर द विकेट. हलकासा ओव्हरपिच चेंडू होता, नीटचा बॅटीच्या संपर्कामध्ये नाही आलाय. चेंडू सरळ विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, चेंडू निर्धाव जातोय. बघा, चेंडूचा आणि बॅटीचा संपर्क होत नाहीये, वेगाने बॅटीचा फ्लो जरूर येतोय, परंतु चेंडूची लाईनला ओळखावं लागेल, चेंडूच्या गतीला ओळखावं लागेल, गोलंदाजाच्या शैलीला ओळखावं लागेल. चेंडूला बॅटीवरती घ्यावं लागेल, कारण की उजव्या हाताचा फलंदाज ज्या वेळेला फलंदाजी करतो त्यावेळेला मात्र त्याच्यासाठी हा हिटिंग झोन असतो आणि अशा सुवर्ण संधीमध्ये जर का फायदा नाही घेतला तर कधी घेतला जाणार. खराब चेंडू, अवंतर चेंडू येतोय. 1ने धावसंख्येत आपण पाहतोय भर पडते आणि समीकरणामध्ये थोडासा फेरबदल संभवतो. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 18 धावांचे 3 मोठे फटके खेळावे लागतील, ते म्हणजे हर्षल यांना ती क्षमता त्यांच्याकडे आहे. तर बघा, 3 चेंडूंमध्ये 3 षटकारांची आवश्यकता असेल आणि एक षटकार जर का आला तर मात्र सामन्याला रंगत येईल. तर बघूयात हर्षल ते कामगिरी करतील का. 2 चेंडू सलगचे निर्धाव झालेत प्रवीण सर, आणि हर्षल सारख्या खेळाडूकडून अशा प्रकारचे चुका होणं हे खूप कमी वेळेला संभवतं, परंतु आता तशी सिच्युएशन झाली. परंतु अद्याप देखील सामना जिवंत दोन्ही संघांसाठी. लोअर फुलटॉस चेंडू, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह जरूर खेळला गेला आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू वरती येईल, चेंडू सरळ गाठतोय सीमारेषा. 4 धावांसाठी चौकार. तर नक्कीच आपण पाहतोय की वाईड बॉल आला आणि वाईडनी स्ट्राईक देखील रोटेट. आता मात्र सामन्यामध्ये फेरबदल, स्ट्राईक वरती आलेले आहेत दिनेश भोईर. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. प्रवीण सर, बघा एक चमत्कार जणू घडला की काय मैदानामध्ये. नक्कीच 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 दिनेश भोईर म्हणलं तर मित्रांनो, क्लासिकल स्ट्रोक खेळण्याचा बेताज बादशाह. एका षटकामध्ये 5 चौकार लागवण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे, परंतु आज दिनेश भोईर यांच्यासाठी संधी असणार आहे. 2 चेंडू 12 धावांची आवश्यकता. ब्लॉक हॉलचा चेंडू होता, चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने तटवून काढला. जर का मागील काही चेंडू दिनेश भोईर यांनी जर का फेस केले असते तर थोडंसं चित्र वेगळं असू शकतं, परंतु क्रिकेट आहे मित्रांनो. आणि या सिंगलच्या बरोबर देखील 50 धावा जरूर पूर्ण झाल्यात. यावेळेस आपण पाहतो की सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केली, ती म्हणजे आदित्य प्रिया जय मल्हार या संघाने. तर शेवटचा 1 चेंडू आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे 11 धावेची. तर चला चला जावेद, प्लीज स्पीड अप करा थोडासा. 1 चेंडू 11 धावांची आवश्यकता. नो बॉल आणि षटकार. प्रवीण सर, कमलेश गुंजवटे 1 चेंडू मध्ये 9 धावेची आवश्यकता होती. त्यावेळेला गोलंदाजाने अशी चूक केली होती, त्यावेळेला कमलेशने 9 चेंडूवरती षटकार लगावला होता आणि त्यानंतर रिव्हर्स षटकार लगावला होता. प्रवीण सर, क्रिकेट ह्याच तर नाव आहे. चमत्कार चं दुसरं नाव क्रिकेट, आणि जो करणार चमत्कार त्याला सर भेटणार नमस्कार. आणि मैदानावरची सध्याची स्थिती तशी झाली. तर बघा, आता मात्र समीकरणामध्ये उलटफेर झालाय. 1 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. 4 माफ करा 4. चार धावेची आवश्यकता असेल.
विजयासाठी. बरोबरीसाठी 3 आणि विजयासाठी 4. बघा मित्रांनो, आता मात्र सामन्याला एक वेगळी रंगत निर्माण झाली. एका चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता असताना मात्र 9 वरती आलेला षटकार. बघा हर्षल ज्याने 2 चेंडू निर्धाव खाल्ले होते त्याच्यासाठी मात्र अजून एक सुवर्ण संधी निर्माण झाली. आतापर्यंत त्याच्यावरती आलोचनाचा पाऊस पडत होता, आता मात्र वर्षा होणार का शुभेच्छांचा. तर बघूयात, 1 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. फुलटॉस फुलटॉस. बघा मित्रांनो, ह्याच तर नाव आहे क्रिकेट. असंच असतं क्रिकेट, असंच होणार क्रिकेट आणि असंच झालं पाहिजे क्रिकेट. अनिश्चितांचा खेळ म्हणजे क्रिकेट. चमत्कार जो करणार त्यालाच तर भेटणार नमस्कार. 3 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता होती. प्रवीण सर वाईड वरती स्ट्राईक चेंज झाली, तिथून कलाटणी भेटली या सामन्याला. बघा हा आजचा असा दिवस आहे जो मात्र कुठलाच क्रिकेट रसिक प्रेमी कधीच विसरणार नाही. तर दिनेश भोईर कॉमेंट्री बॉक्स मध्ये या.